हिरावडी विकास केंद्र सुरू होण्यात सुद्धा मोठ्या लोकशाहीचा वाटा आहे. कारण आमच्या ज्या अध्यक्ष होत्या डॉक्टर शालिनी सबनीस, त्या 60 साली MBBS झाल्या आणि पुढे लगेच त्यांनी MD झाल्या आणि त्या वरळीला राहत. पण त्यांचं मूळ गाव कोलगाव आणि त्या घरातली पहिली मुलगी डॉक्टर झाली 1960 साली. हे त्या घरातल्या लोकशाहीचं मोठं चिन्ह आहे असं मला वाटतं. आणि त्यानंतर त्यांच्या घरातली पुढची सगळी भावंडं शिकली आणि वडिलांची इच्छा होती की त्यांनी गावासाठी काहीतरी करावं. म्हणून जवळजवळ 2000 मध्ये म्हणजे 60 मध्ये त्या झाल्या MBBS. 40 वर्षानंतर का मीराबाई विकास केंद्राची कल्पना सुरू झाली, चर्चा सुरू झाली, आमच्या भेटीगाठी सुरू झाल्या आणि 2005 मध्ये ती संस्था रजिस्टर झाली. मी स्वतः पण खूप चांगल्या खुल्या लोकशाहीवाल्या घरातून मोठी झाले. त्यामुळे मला ही 25 वर्षानंतर नोकरी सोडताना घरात काही फार कुठे विरोध, सासरी माहेरी कुठेही आलं नाही. तुला तुझ्या मनासारखं काम करायचं आहे तर तू सोडू शकतेस असा विचार घेऊन दोन्ही लोकशाही कुटुंबातल्या महिला मिळून ह्या संस्थेचा जन्म झालेला आहे. आणि पुढे आम्हाला 8 लोक इथे आमच्या कमिटीमध्ये आहेत. त्या सगळ्यांनी मिळून आम्ही हे काम सुरू केलं. ते करताना सतत ग्रामीण भागातल्या मुलींचा विचार मनामध्ये होता, जो सुरुवातीलाच पवार सरांनी सांगितलं. तोच आमचा महत्त्वाचा मुद्दा होता की जेव्हा मुलगा आणि मुलगी एका वेळी शिक्षणाच्या टप्प्यावर असते तेव्हा घरातले पालक निश्चितच मुलीच्या लग्नासाठी गुंतवणूक करणं किंवा मुलीच्या लग्नासाठी पैसे ठेवणं हा विचार करून मुलाच्या शिक्षणासाठी बँकेत कर्ज काढायची त्यांची तयारी असते. म्हणजे मला अशा मुली भेटलेल्या आहेत की त्यांचे पालक म्हणाले, मॅडम ही माझी मुलगी हुशार आहे पण माझ्याकडे 1 रुपया पण मुलीच्या शिक्षणासाठी नाहीये. अशा वेळी मी या संस्थेच्या बळावर पाठीवर सांगू शकले त्यांना की मी एकूण एक पैसे खर्च करते पण मुलगी शिकल्याशिवाय लग्न होणार नाही एवढा शब्द तुम्ही मला द्या. आणि तसं नंतर पालकांनी स्वीकारलं आणि मला सांगायला आनंद वाटतो की सगळ्याच्या सगळ्या मुली आणि 7 मुलं 103 मुलं आमच्या वर्गातून बाहेर पडली. ही सगळी मुलं शेतकरी आणि शेतमजूर कुटुंबातली आणि अत्यंत ग्रामीण भागातली आणि त्यातली जवळजवळ 60-70% मुली ह्या त्यांच्या कुटुंबातल्या पहिल्या ग्रॅज्युएट आणि पोस्ट ग्रॅज्युएट मुली होत्या आणि आहेत. तर या प्रकारे आम्हाला जे लोकशाही कुटुंबात असावी, जीवन प्रणाली लोकशाहीची कुटुंबात असावी हे जे वाटतं हे आमच्या दोन्ही घरातून तर झालंच. पण मला असं वाटतं या पुढच्या 100-125 मुलींच्या घरी पण पोचलं, मुलांच्या घरी, की आम्ही त्याची जबाबदारी घेतली, आर्थिक जबाबदारी उचलली म्हणून या मुली शिकू शकल्या. आम्ही म्हणजे फक्त निरामय असं मला म्हणायचं नाही, सोसायटी म्हणून आम्ही जबाबदारी घेतली, समाज म्हणून आम्ही जबाबदारी घेतली. आम्ही नसतो तर दुसरंही कोणी भेटू शकलं असतं निश्चितच. पण या सगळ्यांच्या भविष्याला निरामयमुळे आकार येऊ शकला आणि हे सगळं आणि त्या वर्गामध्ये सुद्धा आमचं खूप लोकशाही पद्धतीचंच वातावरण होतं. निवड करताना काही क्रायटेरिया नव्हते. ज्या आमच्या अटी होत्या वर्गाच्या की 30 दिवस 30 दिवसांचं शिबिर, 30 दिवसात एकदाही घरी जाता येणार नाही, मोबाईलच्या काळात तुम्हाला मोबाईल 1 तासाच्या पेक्षा जास्त वापरता येणार नाही, ह्या अटी त्यांना मान्य होत्या आणि त्यांच्या पालकांना. त्या सगळ्या मुलींना आम्ही ॲडमिशन दिली आणि यातून एक खूप समाजाचा एक महत्त्वाचा थर म्हणजे आमच्या एका निरोप समारंभाला एक बाई आल्या होत्या. त्या असं म्हणाले की मॅडम तुम्ही, तेव्हा आमच्या 50च मुली झाल्या होत्या. 4थ्या का 5व्या वर्षीचा आमचा निरोप समारंभाचा कार्यक्रम होता. त्या म्हणाल्या की मॅडम तुम्ही हे समाजाला एक विरजण लावताय आणि 48 मुली तुमच्या बाहेर पडतायत म्हणजे तुम्ही 96 घरं सज्ञान करताय, सुखी करताय, भविष्याकडे नेताय. तर मला असं वाटतं की समाजाकडून मिळणारी पावती खूप महत्त्वाची आहे. आणि डॉक्टर, इंजिनियर, वकील, नर्सेस खूप झाल्या आमच्याकडच्या मुली. कारण खेड्यातल्या मुलींना शिक्षणात जास्त वेळ घालून नंतर नोकरीसाठी वेळ घालवणं हे आर्थिकदृष्ट्या परवडणारं नसतं आणि शक्यतो नर्सिंगला बऱ्याच पटकन नोकरी लागते. त्यामुळे खेड्यातल्या मुलींचा तर नर्सिंगकडे आहे आणि त्यांना पण आम्ही सगळ्यांना मदत केली. मला वाटतं एवढं पुरेसं आहे. थँक्यू. इथले जे अभ्यासक्रम आहेत
म्हणजे आर्ट्स, कॉमर्स, सायन्स ह्या फॅकल्टीमधून ज्यावेळी पासआउट विद्यार्थी होतात त्यावेळी अनेक वर्ष सक्तीचं मायग्रेशन होते. म्हणजे त्यांच्याकडे या फॅकल्टीमधून शिकल्यानंतर इथे राहून काही करण्याजोगं असं कोणतं स्किल डेव्हलपमेंट किंवा या आधारित शैक्षणिक पद्धतीच नाही आहे. तर अशा शैक्षणिक पद्धती निर्मिती होणे गरजेचं वाटतं का, किंवा त्यासाठी काय होऊ शकेल? आता सरांनी उत्तर दिलं तर बरं होईल. किंवा कोणी मला असं वाटतं की आम्ही जो जीवन शिक्षण आणि कौशल्य अभ्यास वर्गात सुरू केला त्यावेळी आमच्या डोक्याच्या कल्पना होत्या, त्यावर मी 5 मिनिटात सांगते की इथे फक्त कमी पैशात हेच कोर्सेस अवेलेबल होतात आणि आपल्याकडे श्रमप्रतिष्ठा नावाची गोष्ट नाही. म्हणजे प्लंबर हा कितीही एक्सपर्ट असला तरी बँकेतल्या क्लार्कला जी प्रतिष्ठा आहे ती त्या प्लंबरला नाही. हे जोपर्यंत आपल्या समाजात होत नाही, या हाताने काम करणाऱ्या लोकांना जोपर्यंत प्रतिष्ठा मिळत नाही, जोपर्यंत आई वडिलांना असं अभिमानाने सांगावं असं वाटत नाही की माझा मुलगा प्लंबर आहे, माझा मुलगा मेकॅनिक आहे, माझी मुलगी उत्तम शेफ आहे किंवा माझी मुलगी उत्तम हॉटेल चालवते, भले ती शेफची डिग्री तिच्याकडे नसेल. आपल्या कोकणातल्या आई आणि आज्या काही हॉटेल मॅनेजमेंटला गेल्या नव्हत्या, पण आज त्यांचे हॉटेल्स खूप चांगली चालतात, म्हणून आता आपल्याला अभिमान वाटतोय. तर ही जी श्रम प्रतिष्ठा नसण्याची जी काही आपली पद्धत आहे इथली, यामुळे आपल्या मुलांना मायग्रेट व्हावं लागतंय. आम्ही पालकांना जरी सुचवलं की तुमचा मुलगा त्याच्यात एवढी कला खूप छान आहे, ही डेव्हलप होऊ दे. मी तुम्हाला माझ्या प्लंबरचं उदाहरण सांगते. त्याला भरपूर काम असतं, त्याने स्वतः 4 व्हीलर घेतली आहे, पण मी त्याला म्हटलं आनंद तू तुझ्या मुलाला प्लंबरचं ट्रेनिंग दिलंस ना तर खूप चांगलं होईल, तू त्याला 11वी नंतर तुझ्याबरोबर कामाला घेत जा. तो म्हणाले नाही मॅडम, मला ना माझा मुलगा पोलीस व्हायला हवा. याच्यावर मी जेव्हा विचार करते तेव्हा माझ्या दरवेळी हेच उत्तर आहे की त्याचा मुलगा प्लंबर असणं हे त्याला प्रतिष्ठेचं वाटत नाही. पोलीस या पदाला जी प्रतिष्ठा आहे, ऑफिसमध्ये पंख्याखाली चपराशी असला तरी चालतो. आम्ही बँकेत असताना मला लोक सांगितले मॅडम शिपायाची नोकरी मिळाली तरी चालेल. तिथे हा प्लंबिंग करणारा मुलगा शिपाया इतका जरी पगार मिळवू शकला तरी आपले पालक मुलाला प्लंबर करण्याची मानसिकता नाही. ही जोपर्यंत पालकांची आणि मुलांची बदलणार नाही तोपर्यंत मला नाही वाटत की मायग्रेशन. तुम्ही एका तुमच्या सहकार्याला म्हणजे स्वतःच्या मुलाला तुम्ही प्लंबिंग पुढे तू शिकवलंस तर बरं होईल असं तुम्ही म्हटलं. पण इथल्या विद्यार्थ्यांच्या पैकी एकाने असा प्रश्न विचारला आहे की तुमच्या कुटुंबातल्या मुलाला तुम्ही असाच सल्ला द्याल का आणि त्याने प्लंबिंग केलेलं तुम्हाला चालेल का? हो नक्की चालेल. आणि मी माझी मुलगी ते सायकोलॉजिस्ट आहे, पण मी तिला असं सांगितलं होतं की तू चपला शिवायला जरी शिकलीस ना तरी मला कोणीच लाज वाटणार नाही की मी स्टेट बँकेत तुझी आई नोकरी करते आणि माझी मुलगी चपला शिवते. माझा मुद्दा एकच होता की यू मस्ट बी एक्सपर्ट व्हॉट यू आर डुइंग. तुझं चपलेचं दुकान असेल तरी चालेल, तुझी चप्पल शिवायला शिकलीस तरी चालेल, पण ते दुकान त्या दिवशी बंद असेल तेव्हा कस्टमर परत गेले पाहिजे की ह्या दुकानातूनच मला चप्पल घ्यायची आहे, त्यामुळे मी हे दुकान उघडेल तेव्हा येईल. दुर्दैवाने मी ते ऐकलं नाही, तर मला ती पण संधी मिळाली असती. कारण मी नेहमी खूप पूर्वीपासून मला मुलींविषयी अतिशय प्रेम आहे. त्यामुळे मी जेव्हा प्रेग्नंट होते तेव्हा मला सतत एक धास्ती असायची की मला मुलगीच व्हायला हवी, कारण तर माझ्या विधानाला बळकटी येईल. आणि लोक तरी गुणविचार म्हणून मॅडम तुम्हाला ना मुलगा होणार असं सांगायचे. आणि मी मनात म्हणायचे नको रे बाबा, नको आहे मला मुलगा, म्हणजे मला दुसऱ्यांदा मुलगा झाला तरी चालेल पण पहिला नक्कीच नको आहे. कारण मी जगभर सगळ्यांना सांगते की मुलगी चांगली, मुलगी हवी, मुलीचा सन्मान करा. ज्या घरात मुलगी आहे त्या घरात सुख आहे. तर सुदैवाने मला मुलगी झाली. आणि दुसरा मुद्दा म्हणजे माझ्या मुलीने कोणताही हायली प्रोफेशनल कोर्स निवडला नाही. डॉक्टर, इंजिनियर, तिला मानसिक आरोग्याविषयी काम करायचं होतं ते तिने निवडलं आणि ते मी तिला करू दिलं. त्यामुळे मी हे नक्कीच केलं होतं. आणि हे तुम्हाला खोटे वाटत असेल तर मी तुम्हाला मुलीचा नंबर देते, तुम्ही तिच्याशी बोलून बघा.